अवतरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. मध्ये जर बसवायचं असेल तर त्याला गरज कशाची आहे? सोन्याची. सोन्याची गरज असूनही सोनाराची गरज आहे. फार गंमत आहे. मी तुमचा अंदाज पाहून 2-2 प्रकरण मांडले. अंदाज पाहून हाय लेवलचं चिंतन मांडू शकतो आपण, पण इथं अंदाज पाहावा लागतो. विठ्ठला जरा क्षमा मागून एक उदाहरण बोलतो. चांदीचा करंट आहे कुंकवाचा, लाल भडक असणार त्याच्यात कुंकू भरलेलं आहे. माऊली तारुण्यात आहे, पण भांगात शेंदूर भरण्यासाठी आणि कपाळावर कुंकू लावण्यासाठी गरज कोणाची? पतीची गरज. ज्ञानोबा काय बोलतात बघा 18व्या अध्यायात. सुंदर ओवी तशी 13व्या अध्यायात दिली. ज्ञानोबा सांगतात पतीची अवहेलना करते, तलाक मागते, घटस्फोट मागते, पतीचा अवहेर करते आणि वाण देण्यासाठी श्रंगारांगावर घेते. धिक्कार असो. विठ्ठला विठ्ठला का ओस घरी तोरण बांधावे. याच्याही पुढे बघा. ओस घर आहे, ओस पडल्याला ओसाड आणि तिथं जाऊन तोरण बांधावं हे व्यर्थ आहे. कुमकुम शेंदूर केले कांतहीने. ज्ञानोबा काय बोलतात? कुमकुम शेंदूर केले कांतहीनेना व्यर्थ आहे. गळ्यात माळ आहे, गोपीचंदनाचा टिळा आहे, त्याला जोड लागती भक्तीची पांडुरंगाच्या, तर ती शोभून दिसती. नाही तर ₹100 गळ्यातले मोठ्या माळा आहेत. विठ्ठला मिठाची चव अन्ना वाचून नाही आणि अन्नाची चव मिठा वाचून नाही. तद्वत कितीतरी उदाहरण देता येईल. वेळ कमी आपल्याला कळण्यापुरते सांगतो. ज्ञान नको म्हणत नाही, ज्ञान पाहिजे, पण कोरड ज्ञान धोका देऊ शकतो. ज्ञानाचे 3 प्रकार सांगितलेत. सामान्य ज्ञान आहे तो व्यवहार करण्यासाठी गरज आहे. परोक्ष ज्ञान आहे ते देवाची ओळख करण्यासाठी आहे. आणि अपरोक्ष ज्ञान आहे ते विश्व ब्रह्म पाहण्यासाठी आहे. ज्ञानोबरांनी उगस्ती ओवीने घातली. पै ते ज्ञान गा पै बरवे रे. जरी मणी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. म्हणून ज्ञानाची गरज आहे. ज्ञान नसेल तर तुम्हाला काहीच कळणार नाही, कीर्तनही कळणार नाही, काहीच नाही. ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे, पण वाघिणीचं दूध सांभाळण्यासाठी सोन्याचं पात्रच पाहिजे. म्हणून ज्ञान काय करतं? जर असेल तर त्याला जोड, जर नसलं तर ज्ञान काय करतं? ते घातक ठरतं. काय करतं ज्ञान? हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय धरीचे वाघ, भजन मार्गीचे टिंब टिंब. असं बंधने ना. विठ्ठला विठ्ठला कवळीती प्राणी असे. याला ज्ञान एवढं कठीण आहे, पण भले भले ज्ञानाच्या अहंकारात संपले. काय झाले? संपले. गर्व द्विजांचा हरविला. कळलं पाहिजे आपल्याला काय बोलायचं आता. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा.
सांगा, विद्वत्तेचा आणि वेदाचा अहंकार होता कोणाला? त्या विद्वत पंडिताला. म्हणून ज्ञानोबरायांना त्यांनी वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला. ज्ञानाचाच अहंकार होता ना. आता तुकोबरायांची भाषा सांगतो. तुका म्हणे नरकी घालिला जर असेल तर त्याला नरकातच जावं लागेल. म्हणून ज्ञानाचा अहंकार कोणी करू नका. सर्व शक्तिशाली ज्ञानवंत परमात्मा आहे, संत आहे. तुमच्या आमच्याकडे कोणतं ज्ञान आहे? पोट भरून ज्ञान आहे. ते वेगळंच ज्ञान आहे. ते ज्ञान कळून घ्यायचं असेल तर 13वा अध्याय वाचा. अध्यात्म ज्ञान नित्यत्वे या श्लोकावरच्या सगळ्या वाचा. पण आता लोकांना ज्ञानेश्वरी घ्यायना हे सोडून द्या. पण कीर्तनकारांना सुद्धा कीर्तनात ओव्या घेणं सोडून दिल्या. त्यांच्या ते दुसरेच गाणे भरपूर आले. आता त्यांना ओव्या म्हणायची तरी काय गरज आहे? विठ्ठल विठ्ठल. उदाहरण सांगतो. यादव वंशातला उद्धव कृष्ण परमात्म्याच्या नातलगातला होता, भावकीतला. कोण कोण होता? उद्धव. बोलत चला, तुम्ही कंटाळून तर नाही गेले ना. उद्धव एवढा ज्ञानी होता, एवढा ज्ञानी. एक शब्दावर तो अनेक कोटी तयार करीत होता. इतका ज्ञानी. तर त्याचं कपडे झटकायचा तेव्हा कधी कृष्ण परमात्म्याच्या समोर. आणि देवाला तेवढंच जमत नाही. त्याला सगळं जमतं. भृगु ऋषीची लाच खातो, पण त्याला हे नाही जमत. तिळभर जरी होय अभिमान भार देवासी. भगवान एक दिवस जेवायला बसले. ऐका दादा हो, जेवण करीत असताना वाटीमध्ये घट्ट दही आलं. जसं आता फराळाला होतं आपल्याकडे. दही पाहिलं की माझा भगवान रडू लागला, डोळ्याला धारा लागल्या. उद्धव, अक्रू, दारू ही सगळी मंडळी जवळ जेवायला बसली होती. ते म्हणले, देवा तुला काय रडायचं तो खोलीत जाऊन रड, पण आम्हाला खाऊ द्या. लय लय इतके नाटक करीत होतो. भगवान तरी फुंदू फुंदू रडायला लागले. रुक्मिणी मातेनं देवकीला सांगितलं. द्वारकेतला प्रसंग आहे. आणि रुक्मिणी मातेला सांगितलं बरोबर देवकी माता जवळ आली. कन्हैया काय झालं, का रडतोस? मैया, मी तुला शपथ घातली होती की माझ्या जेवणात नजर चुकीनं सुद्धा दही येऊ देऊ नको. काय येऊ देऊ नको? दही पाहिलं की मला गोकुळातल्या गोपीचं प्रेम आठवणीत येतं. गोपीचं प्रेम आठवलं की मला डोळ्याला धारा लागतात. उद्धव म्हणला, का गोपी त्या शेण उचलणाऱ्या म्हणालेल्या त्यांचे लुगडे, दात घासायला टूट पावडर नाही, ज्ञानी नाहीत, अभ्यास नाही, त्यांच्यासाठी हे रडतो. मी एवढा वेदांत सांगतो तरी माझ्याकडे पाहणं सुद्धा. काय झालं त्याला? अहंकार झाला. भगवंतानं जेवण केलं. 2-3 दिवस ईश्वर पडून दिला. आणि एक दिवस उद्धवाला बोलिलं, उद्धवा एवढं पत्र घेऊन जातो का गोकुळात? गोकुळात आणि त्या अडाणी स्त्रियांच्याकडं माझी भाषा त्यांना काय कळणार? मी तर उच्च कोटीत बोलणार आहे. वा रे वा. भगवान म्हणले, तू जाऊन तर पाहे. तिथं रथ तयार झाला. नाईलाज होता. पत्र हातात घेतलं. उद्धवजी वाऱ्याच्या वेगानं रथ निघालेला. आला गोकुळाच्या यमुनेच्या तीरावर. सगळ्या गोपी जसे भगवान गोकुळ सोडून गेलते ना, ज्या वृक्षाखाली भगवान भेटले होते त्या वृक्षाच्या जवळच गोपी बसत होत्या. जिथे जिथे आठवण होती तिथे तिथं गोपी रडत होत्या. देवाची आठवण करीत होत्या.